नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आज अहमदनगर पोलीस भरती संदर्भातला पेपर घेऊन आलेलो आहे. जुलै 2024 मध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये अहमदनगरच्या पोलीस भरतीचा जो पेपर झालेला आहे, या पोलीस भरतीच्या पेपरचं आपल्याला उत्तर आणि विश्लेषण बघायचंय. जसं आपण यापूर्वीचा पेपर बघितलेला मित्रांनो, त्याच प्रकारे आज आपल्याला अहमदनगर पोलीस भरतीचा पेपर बघायचा आहे. आणि अहमदनगर पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान संदर्भातले जे काही प्रश्न आलेले त्या प्रश्नाचे उत्तर आणि त्याचं विश्लेषण बघणार आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न दवडता थेट आपल्या सामान्यांच्या प्रश्नाला हात घालूया, एक एक उत्तर बघूया आणि सविस्तरपणे स्पष्टीकरण सुद्धा बघूया. बघा मित्रांनो, अहमदनगरचा जो पेपर आहे आपल्याला, या अहमदनगरच्या पेपरमध्ये त्या ठिकाणी जे जीएस संदर्भात प्रश्न आलेले त्यातला 26 क्रमांकाचा प्रश्न आहे. बघा, प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली. अतिशय सोपा प्रश्न आलेला आहे. हा सामान्यांचा पहिलाच प्रश्न खूप सोपा आलेला. बघा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली असा प्रश्न आहे. 4 पर्याय 1 नोव्हेंबर 1956, दुसरा पर्याय 1 डिसेंबर 1965, तिसरा 1 मे 1960 आणि चौथा 15 ऑगस्ट 1947. पहिला प्रश्न बघूनच तुम्हाला असं वाटेल की पोलीस भरतीच्या पेपरला अशाच प्रकारचे सोपे जर प्रश्न आले तर उत्तर देणं किती सोपं जाईल आणि आपला सहज निकाल. मात्र मित्रांनो, असं नसतं. काही प्रश्न सोपे असतात तर काही प्रश्न अवघड असतात. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आणि पर्याय आपल्या सर्वांना माहिती आहे. अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3, 1 मे 1960. 1 मे 1960 ला संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, मुंबई सहित निर्मिती झाली. आणि आपल्याला माहिती आहे 106 हुतात्माच्या बलिदानाद्वारे संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. आणि आपल्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले जे राज्यपाल होते ते होते श्री प्रकाश. महाराष्ट्र राज्याचे पहिले जे राज्यपाल आहे आपले, ते पहिले राज्यपाल कोणी, त्यांचं नाव बघा त्या ठिकाणी, त्यांचं नाव आहे श्री प्रकाश, असं त्यांचं नाव आहे. लक्षामध्ये, श्री प्रकाश हे आपले महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल आहेत. आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले जे मुख्यमंत्री तर सर्वांनाच माहिती आपल्याला, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे आपले पहिले मुख्यमंत्री आहेत. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री. 1 नोव्हेंबर 1965 सॉरी 1 मे सॉरी 1 नोव्हेंबर 1956 ही जी तारीख दिलेली आहे, 1 नोव्हेंबर 1956 ला द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. म्हणजे काय मित्रांनो, आताचा जो गुजरात राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्याचे आहे, हे दोन्ही राज्य पहिले एकत्र होते. त्याच्यामुळे त्याला म्हणतात द्वैभाषिक. एक भाषा गुजराती, एक भाषा मराठी, आणि दोघांचं जे जॉईंट राज्य होतं त्याला म्हणतात द्वैभाषिक मुंबई राज्य. ते कधी झालं, 1 नोव्हेंबर 1956 ला. त्याला काय म्हणायचं, द्वैभाषिक म्हणजे दोन भाषेचं राज्य. लक्षामध्ये, असं ते राज्य होतं. मात्र हे जे राज्य आहे, हे राज्य त्या ठिकाणी 1 मे 1960 ला संपुष्टात आलं आणि द्वैभाषिक मुंबई राज्याचे दोन तुकडे झाले. एक राज्य बनलं गुजरात आणि एक राज्य बनलं महाराष्ट्र. म्हणजेच काय, गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचा राज्य स्थापना दिवस एकच येतो, म्हणजे 1 मे. आणि द्वैभाषिक राज्याचे सुद्धा मुख्यमंत्री होते आपले यशवंतराव चव्हाणच होते. लक्षामध्ये. आणि 15 ऑगस्ट 1947 हे तर सांगायची गरज नाही, या तारखेला आपला देश स्वतंत्र झालेला आहे. लक्षामध्ये. तर मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3, 1 मे 1960. चला दुसरा प्रश्न बघूया आपण. दुसरा प्रश्न बघा त्या ठिकाणी, रोशा जातीचे गवत महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. रोशा प्रकारच्या जातीचं गवत आहे आणि ते कुठे येतं असं त्यांनी विचारलेले. 4 पर्याय दिलेले, 1 धुळे, नंदुरबार आणि जळगाव, दुसरा पर्याय सातारा, सांगली आणि कोल्हापूर, तिसरा पर्याय नागपूर, वर्धा आणि भंडारा, आणि चौथा पर्याय लातूर, नांदेड आणि परभणी. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आलेला आहे, हा प्रश्न आपला कृषी हवामान संदर्भात किंवा कृषी संदर्भात आलेला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 धुळे, नंदुरबार आणि जळगाव. 4 पर्याय बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल, 4 पर्याय महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भौगोलिक विभागासंदर्भात आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव हे आपलं उत्तर आहे. म्हणजे हा कुठला विभाग झाला, आपला खानदेश विभाग झालेला आहे. बरोबर आहे. दुसरा जो विभाग आहे सातारा, सांगली, कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विभाग आहे. तिथे रोशा जातीचं गवत नाहीये. नागपूर, वर्धा, भंडारा म्हणजे हे विदर्भाचा भाग आहे आणि त्यातल्या त्यात पूर्व विदर्भाचा भाग आहे, इथं सुद्धा नाहीये. आणि लातूर, नांदेड आणि परभणी हा मराठवाडा भौगोलिक विभाग आहे. इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात रोशा जातीचे गवत आपल्याला आढळून येणार नाही. म्हणजेच या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 ते म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, इन शॉर्टली खानदेश. लक्षामध्ये. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा, आता हा खनिज संदर्भातला आहे प्रश्न.
काय प्रश्न आहे बघूया आपण. एक लहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, असा प्रश्न आलेला आहे. काय विचारलेलं आहे? एक लहरे हे औष्णिक विद्युत केंद्राचं नाव आहे आणि हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं आहे. मग काय मित्रांनो, चार पर्याय दिलेले आपला. एक चंद्रपूर, दोन बीड, तिसरा नागपूर आणि चौथा नाशिक. लक्षामध्ये या चार पैकी कुठे आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 4, एक लहरे औष्णिक जे वीज केंद्र आहे किंवा विद्युत केंद्र आहे हे नाशिक जिल्ह्यामध्ये येतं मित्रांनो. कुठे येतं? नाशिक जिल्ह्यामध्ये. आता मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, मागच्या पेपरच्या सुद्धा आपण काही प्रश्न आणि प्रश्नाचे अर्थ समजून घेणार आहे उत्तरासहित. प्रश्न बघणारे, उत्तर बघणारे, उत्तर तर स्पष्टीकरण बघणारे, पण काही प्रश्न आहे त्याच्यातले जे आलेले कॉन्सेप्ट आहे ते सुद्धा समजून घेणार आहे. मग आता इथं प्रश्न आलेला, एक लहरे औष्णिक वीज केंद्र. इथं शब्द महत्वाचा औष्णिक. तर मित्रांनो, वीज निर्मिती वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. जसं जलविद्युत निर्मिती असते, पवन ऊर्जेद्वारे असते, समुद्राच्या लाटाद्वारे असते, वेगवेगळ्या पद्धतीने असते. मग औष्णिक वीज केंद्र म्हणजे काय? जी कोळशापासून निर्मिती केली जाते त्याला औष्णिक विद्युत केंद्र म्हणतात. जी कोळशापासून निर्माण केली जाते, दगडी कोळशापासून निर्माण केली जाते त्याला औष्णिक म्हणतात आणि त्याला इंग्रजीमध्ये थर्मल म्हणतात. म्हणजे काय आहे? एक लहरे हे थर्मल इलेक्ट्रिकल केंद्र आहे किंवा थर्मल इलेक्ट्रिकल सेंटर आहे, जिथं वीज निर्मिती केली जात असते. लक्षामध्ये. मग चंद्रपूरमध्ये दोन आहे मित्रांनो बघा. चंद्रपूरमध्ये एक चंद्रपूर आहे आणि दुसरं बल्लारपूर आहे. चंद्रपूरमध्ये एक चंद्रपूर आणि दुसरा बल्लार आहे. बीड मधलं तर सोपं आहे. बीड मधलं कुठलं आहे तर परळी वैजनाथ आहे बघा. बीडमध्ये परळी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. आणि नागपूरमध्ये सुद्धा दोन आहे मित्रांनो. तर नागपूरमध्ये एक आहे कोराडी आणि दुसरा आहे बघा खापरखेडा. दुसरं कुठलं आहे? खापरखेडा. अशा प्रकारे नागपूरमध्ये दोन औष्णिक विद्युत केंद्रे दिसून येतील, म्हणजे थर्मल पॉवर प्लांट दिसून येतील. लक्षामध्ये. मग काय बघितलं? एक लहरे औष्णिक वीज केंद्र नाशिकमध्ये आणि बाकीचे सुद्धा बघितलेले. आणि औष्णिक म्हणजे काय? जिथे दगडी कोळशापासून किंवा कोळशापासून वीज निर्मितीचं काम केलं जात असतं ते. जसं कोयनामध्ये सुद्धा बघा, सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये जे आपलं मोठं धरण आहे कोयना धरण, या कोयना धरणापासून सुद्धा त्याच्या पाण्यापासून सुद्धा वीज निर्मिती केली जाते. मात्र ते औष्णिक आहे का? नाही. तर ते कसं निर्माण केलं जातं? पाण्याद्वारे, धरणातल्या पाण्याद्वारे. जायकवाडी इथे सुद्धा धरणाच्या पाण्याद्वारे वीज निर्मिती केली जात असते. ते औष्णिक नाही, ते जलविद्युत निर्मिती केंद्र आहेत. आणि हे कुठले? औष्णिक. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आता आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये 8 अष्टविनायक आहे. किती आहे? 8. आणि 8 अष्टविनायक म्हणजे सगळे आठीच्या आठी कुठले विनायक आहे? म्हणजे गणपतीचे पवित्र स्थळ आहेत किंवा स्थान आहेत. लक्षामध्ये. तर बघा मित्रांनो, सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 अहमदनगर, पर्याय क्रमांक 3 रायगड आणि पर्याय क्रमांक 4 सोलापूर. हा 4 पर्याय दिले. या 4 पर्यायापैकी या पर्यायाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहमदनगर. अहमदनगर इथे त्या ठिकाणी सिद्धटेक हे एक अष्टविनायक आहे. तर बघा मित्रांनो, आता पुन्हा प्रश्नाचा अर्थ बघूया. अष्टविनायक मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं, गणपतीचे पवित्र 8 ठिकाणे महाराष्ट्रातले. दुसरी गोष्ट, हे जे ठिकाण आहे हे महाराष्ट्रातल्या फक्त 3 जिल्ह्यात विभागलेले. किती जिल्ह्यात? 3. आणि सर्वात जास्त जे ठिकाणी मित्रांनो ते पुणे जिल्ह्यात आहे आपले. कुठे? पुणे जिल्ह्यात. पुणे जिल्ह्यात 5 ठिकाणी कुठले बघा. त्या पुणे जिल्ह्यामध्ये 5 ठिकाण दिलेले. नंबर 1 कुठलं ठिकाण आहे? तर पहिलं ठिकाण आहे मोरगावचा मोरेश्वर. पहिला आहे मोरेश्वर आहे, मोरगावचा मोरेश्वर. दुसरा त्या ठिकाणी थेऊरचा चिंतामणी बघा. थेऊरचा कुठला आहे? चिंतामणी आहे. त्यानंतर त्यानंतर विघ्नेश्वर आहे बघा ओझरचा. लक्षामध्ये. चौथा कुठला आहे? तर चौथा लेण्याद्रीचा गिरिजात्मक आहे बघा. चौथा कुठला आहे? गिरिजात्मक आहे. चौथा गिरिजात्मक आहे. आणि पाचवा कुठला आहे? तर पाचवा महागणपती. असे पुणे जिल्ह्यात 5 आहे. महाराष्ट्रात फक्त 3 जिल्ह्यामध्ये अष्टविनायक आहे. एक आहे पुणे जिल्ह्यामध्ये, दुसरा आहे आपलं अष्टविनायक रायगडमध्ये, तिसरे अष्टविनायक आपले अहमदनगरमध्ये. तर 8 अष्टविनायकपैकी सर्वात जास्त अष्टविनायक कुठे? पुणे जिल्ह्यात आहे. ते 5 तुमच्या समोर आहे. मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, त्यानंतर विघ्नेश्वर, त्या ठिकाणी लेण्याद्रीचा गिरिजात्मक आणि रांजणगावचा महागणपती. आणि रायगड जिल्ह्यामध्ये आपले 2 आहे बघा. एक आहे पालीचा बल्लाळेश्वर
आणि महाडचा आहे विनायक. पालीचा बल्लाळेश्वर आणि विनायक, इथे दोन आहे बघा. बल्लाळेश्वर, बल्लाळेश्वर के आणि विनायक आहे. हे रायगड जिल्ह्यामध्ये आले दोन. आणि अहमदनगर मध्ये एकच आहे, तो कुठला? सिद्धटेक. आलं लक्षामध्ये? त्या सिद्धटेकचा सिद्धिविनायक सुद्धा असं त्या ठिकाणी त्याला म्हटलं जात असतं. असे झाले आपले टोटल 8 देवस्थान. आलं लक्षामध्ये? चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण, म्हणजे लक्षात येईल आपल्या. बघा पुढचा प्रश्न काय? चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो? काय आलंय? चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो. आता घाट म्हणजे काय? पुन्हा एकदा पहिले प्रश्नाचा अर्थ समजू. बघा मित्रांनो, घाट म्हणजे काय? तर घाट आपलं माहितीये, एक तर आपण त्या ठिकाणी जो असा त्या ठिकाणी पठाराचा भाग असेल की त्या काही भाग उंचावट्यावरती आणि काही भाग खाली. मग आपण जसं डोंगरावर जात असतो किंवा असं घाट चढून जात असतो, तर आपण खालच्या भागातून असं वरच्या भागाकडे वळत जात असतो. बरोबर आहे? जसं तुम्ही हिमालयामध्ये गेले तर हिमालयामध्ये खिंडी आहेत. काय खिंडी? म्हणजे सरळ रस्ते. डोंगरामधला अरुंद रस्ता म्हणजे काय? खिंड आहे. मात्र इथं काय सांगितलेलं? घाट. मग घाट म्हणजे काय? तर उंच डोंगरातल्या किंवा उंचावरच्या ठिकाणी जाण्यासाठी असलेले वेडे वाकडे रस्तेच म्हणजे काय? घाट. लक्षामध्ये. आणि हे घाट त्या ठिकाणी महाराष्ट्राला सह्याद्री पर्वतरांगा लाभलेला असल्यामुळे मग सह्याद्री पर्वतरांगेतून त्या ठिकाणी इकडे पश्चिम महाराष्ट्राकडे येत असताना मग त्या ठिकाणी अनेक प्रकारचे घाट लागत असतात. हे घाट त्या ठिकाणी कोकणाला किंवा सह्याद्री पर्वताच्या ठिकाणांना आणि पश्चिम महाराष्ट्रात जोडण्याचे काम करतात. मग वेगवेगळ्या प्रकारचे घाट आहे, त्याच्यापैकी आपल्याला विचारलं चंदनापुरी घाट. तर चंदनापुरी घाट कुठे? तर 4 पर्याय दिले. एक पुणे ते नाशिक, 2 आळेफाटा ते कल्याण, तिसरं पुणे ते मुंबई आणि चौथं आहे पुणे ते सातारा. 4 पर्याय दिले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक उत्तर आपल्या पर्याय क्रमांक 1 ते आहे पुणे ते नाशिक. पुणे ते नाशिक या दरम्यान कुठला घाट आहे मित्रांनो? तर चंदनापुरी घाट आहे. कुठला? चंदनापुरी घाट. पेपरमध्ये आपल्याला बघा महाराष्ट्रात असे त्या ठिकाणी जवळपास 20-22 घाट दिलेले, पण त्यातले आपल्याला 12 ते असे 14 महत्वाचे घाट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हे जे चंदनापुरी घाट आहे तो पुणे ते नाशिक दरम्यान आहे. मग आळेफाटा ते कल्याण दरम्यान कुठला घाट आहे? तर आळेफाटा ते कल्याण दरम्यान माळशेज घाट आहे मित्रांनो. आळेफाटा ते कल्याण दरम्यान कुठला घाट आहे? माळशेज घाट. आळेफाटा म्हणजे अहमदनगर मधलं ठिकाण आहे मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यामधलं. पुणे ते मुंबई दरम्यान कुठला घाट आहे? तर तो बोर घाट आहे मित्रांनो. पुणे ते मुंबई दरम्यान कुठला घाट आहे? बोर घाट आहे. आणि पुणे ते सातारा दरम्यान कुठला घाट आहे? तर पुणे ते सातारा दरम्यान मित्रांनो कात्रजचा घाट आहे. कुठला घाट आहे? कात्रजचा. यालाच आपण खंबाटकी घाट सुद्धा असं म्हणत असतो. आलं लक्षामध्ये? तर चंदनापुरी घाट हा कुठे येतो? पुणे ते नाशिक दरम्यान येत असतो. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? हा सायन्स संदर्भातला प्रश्न आहे बघा. आणि त्या ठिकाणी जीवशास्त्र संदर्भात प्रश्न आहे. सॉरी, त्या ठिकाणी शरीरशास्त्र संदर्भातला प्रश्न आहे. ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? 1 बेरीबेरी, 2 स्कर्वी, 3 मुडदूस आणि 4 रातांधळेपणा. 1 बेरीबेरी, दुसरा स्कर्वी, तिसरा मुडदूस आणि चौथा रातांधळेपणा. या प्रश्नाचा अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मुडदूस. तर ड जे जीवनसत्व आहे, जे डी आहे, त्या ड जीवनसत्वामुळे मुडदूस या प्रकारचा रोग होत असतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया आपण. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? आता हा आपल्याला बघा हा इतिहासा संदर्भातला प्रश्न आलेला आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? आता हा प्रश्न आहे 4 पर्याय. 1 राजाराम मोहन राय, दुसरा स्वामी विवेकानंद, तिसरा दादाजी नौरोजी आणि चौथा बंकिमचंद्र चटर्जी. तर आपल्या बऱ्याच जणांना मित्र माहित असेल या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 ते म्हणजे राजाराम मोहन राय. लक्षामध्ये राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. आता ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली मित्रांनो? तर या ब्राह्मो समाजाची स्थापना जवळपास बघा 20 ऑगस्ट 1828 च्या दरम्यान झालेली आहे बघा. कधी केली? 20 ऑगस्ट 1828 दरम्यान त्या ठिकाणी ब्राह्मो समाजाची स्थापना झालेली आहे. आता ब्राह्मो समाजाच्या संदर्भात राजाराम मोहन संदर्भात काय? तर राजाराम मोहन राय यांचं जे खरं नाव आहे ते आहे रमाकांत राम मोहन रॉय. काय नाव आहे? रमाकांत राम मोहन रॉय असं त्यांचं नाव आहे. आणि दुसरा अकबर बादशाह, लक्षामध्ये दुसरा जो अकबर होता यांनी स्वतःच्या पेन्शन वाढीसाठी ब्रिटनमध्ये राममोहन राय यांना पाठवलं होतं. म्हणजे रमाकांत राममोहन राय यांना पाठवलं. हा जे दुसरे अकबर होते, या दुसऱ्या अकबरांनी काय केलंय तर दुसरा अकबर यांनी त्यांना राजा ही पदवी दिलेली. लक्षामध्ये
दुसरा अकबर यांनी 1837च्या दरम्यान म्हणजे त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर तत्पूर्वी या ठिकाणी त्यांना राजा ही पदवी देऊन त्यांना इंग्लंडमध्ये पेन्शन वाढीसाठी राममोहन राय यांना पाठवलं. तेच राममोहन राय म्हणजे आताचे आपले राजा राममोहन राय. ओके. तिसरी गोष्ट, राजा राममोहन राय आपण अजून काय म्हणतो, आधुनिक भारताचे जनक म्हणतो. काय म्हणतो, आधुनिक भारताचे जनक. भारतातून इंग्लंडमध्ये जाणारा पहिला सुशिक्षित व्यक्ती म्हणजे कोण, तर राजा राममोहन राय. ओके. त्याचसोबत मग राजा राममोहन राय यांच्या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी आहेत. आता त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. यासोबत त्यांनी 1815 मध्ये आत्मीय सभेची सुद्धा स्थापना केली. कशी स्थापना केली, आत्मीय सभेची. मग आपल्याला माहिती आहे त्यासोबत मग वेदांता कॉलेज असेल, आत्मीय सभा असेल, बऱ्याच काही संस्था स्थापन केल्या. एवढंच नाही, 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंकने जी सती प्रथा बंद केलेली ती सुद्धा राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नाने बंद झाली. ही सुद्धा गोष्ट आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. बरोबर आहे. आता मग यासोबत त्यांचे दोन महत्वाचे वर्तमानपत्रे, न्यूज पेपर आहेत, त्याच्याविषयी सुद्धा पेपर विचारलं जातं. एका त्यांचं पेपरचं नाव आहे ते संवाद कौमुदी. काय नाव त्यांच्या पेपरना, संवाद कौमुदी. तो बंगाली भाषेत होतो आणि एक पार्शियन भाषेतला न्यूज पेपर, त्यांचं नाव मिरात उल अखबार. त्या पेपरचं नाव काय, मिरात उल अखबार असं पार्शियन भाषेतल्या त्यांच्या त्या वर्तमानपत्राचं नाव आहे. ओके. चला. आणि यांचं जो जन्म आहे तो अफजरी त्या ठिकाणी भारतात झाला असला, मात्र त्यांचा मृत्यू हा त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये ब्रिस्टॉल या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालाय. सुरुवातीपासून हिंदू धर्मातल्या ज्या वाईट चालीरीती आहे, मग त्याच्यामध्ये विधवांना लग्न करण्याचा अधिकार नसो किंवा अस्पृश्य प्रथा असो, बऱ्याच काय ज्या वाईट चालीरीती होत्या, धर्मभेद होता, जातीभेद होते, याच्याविरुद्ध आवाज उठवण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि त्याची किंमत त्यांना एवढे मोजावी लागली, अक्षरशः समाजाने त्यांना वाईट टाकलं होतं. सामाजिक कुठल्या प्रकारचा दर्जा नव्हता. फक्त समाजच नाही, अक्षरशः त्यांच्या आईने सुद्धा त्यांना वाईट टाकलं होतं, सामाजिक बहिष्कार टाकला होता. म्हणजे विचार करा, राजा राममोहन राय यांना स्वतःच्या आईच्या सामाजिक बहिष्काराचा सुद्धा सामना करावा लागला, तरी सुद्धा त्यांनी सामाजिक सुधारण्याचं काम सोडलेलं नाही. आणि त्यांची महत्वाची जी विचारधारा आहे ती म्हणायचे एकेश्वरवाद. काय म्हणायचे, एकेश्वरवाद म्हणजे ईश्वर एकच आहे. लक्षामध्ये, ही त्यांची महत्वाची शिकवण होती कोणाची, राजा राममोहन राय यांची. ठीक आहे. चला. आता बाकीचं जर बोलत झालं तर स्वामी विवेकानंदचे दोन महत्वाचे आहे. एक आहे त्यांनी स्थापन केलेला रामकृष्ण मिशन आणि दुसरा आहे रामकृष्ण मठ. रामकृष्ण मठ जो त्यांनी स्थापन केला आहे तो रामकृष्ण मठ त्यांनी त्या ठिकाणी बेलूर येथे स्थापन केलेला आहे आणि त्या ठिकाणी इतर गोष्टी केलेल्या आहेत. बंकिमचंद्र चटर्जीचं का आपल्याला माहितीच आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांची प्रसिद्ध आनंद मठ नावाची कादंबरी आहे. लक्षामध्ये. आणि या आनंद मठ मधून आपण वंदे मातरम हे गीत घेतलेले आहे. आणि या वंदे मातरम मध्येच त्या ठिकाणी काय, हे बंकिमचंद्र चटर्जी हे यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेले, जे सध्या भारताचं काय राष्ट्रीय गीत आहे, सॉरी राष्ट्रगान आहे आपलं. आणि हे राष्ट्रगान आपण 24 जानेवारी 1950 ला स्वीकारलेलं आहे. दादाभाई नौरोजींनी 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली आणि ती लंडन मध्ये त्यांनी स्थापन केली. कुठली, ईस्ट इंडिया असोसिएशन, दादाभाई नौरोजी यांनी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे. लोकसभेचा अध्यक्ष असेल, लोकसभेचा सभापती असेल, त्याला जर राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामा कोणाकडे देणार. बघा, लोकसभेमध्ये एक अध्यक्ष असतो, उपाध्यक्ष असतो. त्याच्यामध्ये लोकसभेच्या अध्यक्षाला जर राजीनामा द्यायचा असेल तर 4 पर्याय दिले. एक पंतप्रधान, दुसरं उपपंतप्रधान, तिसरं उपराष्ट्रपती आणि चौथं लोकसभा उपसभापती. त्याचा अचूक पर्याय काय मित्रांनो, याचा अचूक पर्याय क्रमांक 4, लोकसभेच्या उपसभापतीकडे सभापती हा राजीनामा देत असतो. एवढंच नाही, लोकसभेचा उपसभापती असेल त्याला जरी राजीनामा द्यायचा असला तर तो सुद्धा राजीनामा कोणाकडे देतो, सभापतीकडे देतो. म्हणजे सभापती उपसभापतीकडे आणि उपसभापती सभापतीकडे. लक्षामध्ये, अशा प्रकारची ती बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताचे पहिले जे आपले लोकसभा अध्यक्ष आहेत तो कोण आहे. भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष आपले गणेश वासुदेव मावळणकर. गणेश वासुदेव मावळणकर हे आपले पहिले लोकसभा अध्यक्ष आहे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. एक. नंबर 2, पहिली महिला आपली लोकसभा अध्यक्ष कोण आहे, ती आहे मीरा कुमार. मीरा कुमार कोण आहे आपल्या या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष आहे. लक्षामध्ये. आणि सत्ताधारी पक्ष असताना विरोधी पक्षाचा सभापती होण्याचा मान हे दिवंगत पी एस संगमा यांनी मिळालेला आहे. कोणाला मिळालं, पी एस संगमा यांना मिळालेला आहे. म्हणजे जनरलपणे काय होत असतं,
लोकसभेत ज्या पक्षाचं ज्या आघाडीचं सरकार असेल त्याचाच काय बनत असतो, त्या ठिकाणी अध्यक्ष बनत असतो. परंतु PS संगमा 1996च्या दरम्यान त्या ठिकाणी लोकसभा अध्यक्ष झाले, जरी काँग्रेसची मेजॉरिटी नसली तरी सुद्धा. आलं लक्षामध्ये? तर लक्षात ठेवायची गोष्ट आपल्याला या पद्धतीने हे राजीनामे देत असतात. मग राहिला प्रश्न पंतप्रधानाचा. मग पंतप्रधान राजीनामा कोणाकडे देत असतो? राष्ट्रपतीकडे. पंतप्रधानाच्या राजीनाम्यामध्ये संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समाविष्ट असतो. उपपंतप्रधान उपपंतप्रधान साधं पद आहे, त्याचा असा घटनात्मक कुठलाही त्याला आधार नाहीये. घटनेत उपपंतप्रधान पदाची कोणतीही तरतूद नाही. ओके. उपराष्ट्रपतीला जर राजीनामा देत असेल तो राष्ट्रपतीकडे देऊ शकतो. तर आपला दोन गोष्टी लक्षात ठेवायचा. पहिली लोकसभा अध्यक्ष गणेश वासुदेव माळुंकर आणि पहिली महिला लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार. आणि सध्या आपल्याला माहिती आहे ओम बिडला हे पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्ष झाले आणि सलग 2दा लोकसभा अध्यक्ष होण्याचा त्यांना मान मिळालेला आहे. ओके. चला आता यापूर्वीच्या 17व्या आणि आता त्या सध्याच्या 18व्या दोन्ही लोकसभेचे अध्यक्ष कोणी? त्या ठिकाणी कुमार बिडला आहेत. ठीक आहे. सॉरी, ओम बिडला आहेत. कोणी? ओम बिडला. चला पुढे सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? 4 पर्याय. 6 जुलै 1837, 2 3 जानेवारी 1831, तिसरं 6 जानेवारी 1812 आणि चौथं 18 फेब्रुवारी 1823. तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झालेला आहे? अचूक पर्याय मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 3 जानेवारी 1831 या तारखेला सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे. ओके. आणि सावित्रीबाई फुले यांचा जो जन्म आहे तो त्या ठिकाणी आपण स्त्री मुक्ती दिन किंवा बालिका दिन म्हणून सुद्धा साजरा करत असतो. लक्षामध्ये, स्त्री मुक्ती दिन किंवा बालिका दिन म्हणून आपण सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस साजरा करत असतो. सोबत त्यांच्या मग 3-4 गोष्टी महत्वाच्या. नंबर 1, भारतातली पहिली महिला शिक्षिका म्हणजे कोण? सावित्रीबाई फुले. त्यांचा जन्मदिवस काय साजरा करतो आपण? स्त्री मुक्ती दिन किंवा बालिका दिन. त्यांचं प्रसिद्ध साहित्य कुठलं आहे? तर सुबोध रत्नाकर, बावनकशीन, काव्य फुले हे त्यांचं काय प्रसिद्ध साहित्य लिखाण आहे. लक्षामध्ये. आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 10 मार्च 1897 ला पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती आणि या प्लेगच्या साथीमुळे रुग्णांची सेवा करत असताना त्यांना सुद्धा प्लेगची लागण झाली आणि त्या प्लेगच्या लागणमध्ये त्यांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. लक्षामध्ये. त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं स्त्री मुक्ती दिन आहे आणि बालिका दिन आहे आणि प्लेगच्या आजारामुळे बाधित होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे तीनची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पुढचं बघूया. आता पुढचा प्रश्न स्पोर्ट्स संदर्भात आलेला आहे. T20 क्रिकेट वर्ल्ड कप आता जो झाला तो 2024 साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता? यजमान म्हणजे मेजबानी कोणी केली, स्पॉन्सरशिप कोणी केली? T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता? 1 भारत, 2 पाकिस्तान, 3 न्यूझीलंड, 4 अमेरिका. या प्रश्नाचा अचूक पर्याय काय मित्रांनो? या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 4 अमेरिका हा या ठिकाणी T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 चा काय होता? यजमान देश होता. चला पुढचं बघूया. अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा मित्रांनो, आपल्याला क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळाडूंची नावं जास्त माहित नसते किंवा तो खेळाडू कुठल्या खेळाशी संदर्भात ते पण माहित नसतं. त्याच्यामुळे पेपरमध्ये क्रिकेट व्यतिरिक्त इतर महिला किंवा पुरुष खेळाडू असेल तर ते कुठल्या खेळाच्या संदर्भात हे आपल्याला विचारलं जात असतं. त्याच्यामुळे ते करंट अफेअर मध्ये गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर 4 पर्याय दिले. 1 कुस्ती, 2 नेमबाजी, 3 लांब उडी आणि 4थं क्रिकेट. तर अभिनव बिंद्रा हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक काय मित्रांनो 2 ते आहे नेमबाजी. कुठे? नेमबाजी. नेमबाजी म्हणजे त्या ठिकाणी रायफल शूटिंग, सॉरी जे शूटिंग करतात ना ते. तर नेमबाजीशी संबंधित कोण? अभिनव बिंद्रा. आणि अभिनव बिंद्रा यांनी 2008 मध्ये चीन मधल्या बीजिंग येथे जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली, कुठली स्पर्धा झाली? ऑलिम्पिक स्पर्धा. या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी वैयक्तिक प्रकारामध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे, सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. लक्षामध्ये. ऑलिम्पिक प्रकारामध्ये 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल पर्सनल ग्रुप मध्ये जिंकणारी पहिली व्यक्ती भारतीय जर कोण असेल ते अभिनव बिंद्रा. ओके. चला पुढचं बघूया. मग आता पुढचा जो प्रश्न सायन्सच्या संदर्भात आहे. तराजूचे कार्य टिंबटिंबानुसार चालते. तराजूचे कार्य टिंबटिंबानुसार चालते. 1 परिबलाचे तत्व, 2 संवेग अक्षतेचा नियम, 3 बलांचा चतुष्कोनाचा नियम, 4 ऊर्जेच्या अक्षतेचा नियम. 4 पर्याय दिले.
जे सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांना बऱ्यापैकी हा प्रश्न समजू शकतो आणि ते चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतात. लक्षामध्ये तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 परिवलाचे तत्व. लक्षामध्ये तराजूचं जे काम करतं ते परिवलाच्या तत्वानुसार चालत असतं, ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब असतो टिंबटिंब असतो. सर्वसामान्य जनरल एखादा हेल्थ माणूस आहे, चांगला माणूस आहे, त्याचा रक्तदाब किती असतो? 120/80, 140/120, 150/70 किंवा 100/60. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ते आहे 120/80. ठीक आहे, चला पुढचं बघूया. पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे? 4 पर्याय दिले. एक आईन्स्टाईन, दुसरा साल्क, तिसरा चार्डविक आणि चौथा लुई पाश्चर. 4 पर्याय आपल्यासमोर दिले. ते 4 पर्याय कुठले ते आपल्याला आपण बघत आहात. ते जे 4 पर्याय दिले मित्रांनो, त्या 4 पर्यायापैकी अचूक उत्तर देणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. लक्षामध्ये आणि ते अचूक पर्याय जर दिलं तर आपण त्या ठिकाणी समजू शकतो त्याचं उत्तर काय असू शकतं. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2 साल्क. काय? साल्क. आता ऍक्च्युअल मध्ये यांचं जे नाव आहे मित्रांनो बघा, यांचं नाव आहे अल्बर्ट सेबिन. असा काही ठिकाणी उल्लेख केला बघा. काय नाव आहे? अल्बर्ट सेबिन. तर अल्बर्ट सेबिन या व्यक्तीने काय केलेलं बघा, तर 1861 मध्ये कधी त्या ठिकाणी अल्बर्ट सेबिन या व्यक्तीने काय केलेलं आहे, तर अल्बर्ट सेबिन या व्यक्तीने त्या ठिकाणी पोलिओचा शोध लावलेला आहे. कशाच लावलाय? पोलिओचा. आता आपल्याला माहिती आहे पोलिओचा जर शोध आहे तर पोलिओ जर नसेल, सॉरी पोलिओ जर असेल तर पोलिओमुळे काय होतं, व्यक्ती त्या ठिकाणी त्याचे पाय काय होतात, त्या ठिकाणी अपंग होतात, अधू होतात, ती व्यक्ती चालू शकत नाही. आणि ही जी व्यक्ती मित्रांनो ही रशियन व्यक्ती आहे आणि या रशियन शास्त्रज्ञाद्वारे काय केलेलं आहे, तर त्या ठिकाणी पोलिओची लस शोधून काढण्यात आलेली आहे. आता पोलिओची लस काय आहे काही सांगायची गरज नाही. आपण अमिताभ बच्चनची ऍड पाहिली असेल, दो बूंद जिंदगी के. बरोबर आहे. 5 वर्ष वयोगटात जे लहान मुलं मुली असतील त्यांना पोलिओचे 2 थेंब दिले जातात आणि ते थेंब जर नसतील तर त्याला अपंगपणा येऊ शकतो. लक्षात दे. त्याच्यामुळे ते 2 थेंब पाजणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यांनी दुर्लक्ष केलं, ज्यांनी टाळाटाळ केली, त्याच्यामुळे त्यांची मुलं अपंगाचा त्यांना सामना करावा लागलेला आहे. ठीक आहे, तर या प्रकारे उत्तर आहे. चला पुढचं बघूया. 40 नंबरचा प्रश्न. चौंडी हे अहिल्या देवींचे म्हणजे अहिल्याबाई होळकर. चौंडी हे अहिल्यादेवीचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? 4 पर्याय दिले. 1 कर्जत, 2 जामखेड, तिसरं श्रीगोंदा, चौथं पाथर्डी. मग चौंडी हे अहिल्याबाई होळकरांचं जे जन्मस्थान आहे ते कोणत्या ठिकाणी येतं? तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आणि पर्याय पर्याय क्रमांक 2 जामखेड. जामखेड हा अहमदनगर जिल्ह्यामधला एक तालुका आहे आणि या अहमदनगर जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये चौंडी हे अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान येत असतं. आता अहिल्याबाई होळकर यांच्या संदर्भात जर सांगायचं ठरलं थोडक्यामध्ये, तर जे एमपी मधलं जे इंदोर, आता जे इंदोर जे शहर आहे ना प्रसिद्ध, त्या इंदोर ते पहिले संस्थान होतं, जसं आपलं हैदराबाद संस्थान आहे, त्या ठिकाणी बडोदा संस्थान आहे. तर या हैदराबाद संस्थानाचे त्या ठिकाणी प्रमुख महाराणी म्हणून कोणी काम केलंय, तर त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं. पुन्हा एकदा रिपीट करतो. मध्य प्रदेश मधल्या इंदोर शहर जे त्याला पहिले इंदोर म्हणायचे, या इंदोर संस्थानाचे प्रमुख महाराणी म्हणून जर कोणी काम केलं असेल प्रशासक म्हणून, तर त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं आहे आणि त्यांचा जन्म इथला आहे. आता त्यांचा म्हणजे त्यांचा जर थोडक्यात आपण बघायचं ठरवलं इतिहास, तर या ठिकाणी जे मराठा पेशवांचे जे प्रमुख सेनापती होते मल्हारराव होळकर, मल्हारराव होळकर, ठीक आहे, हे पेशवांचे मराठ्यांचे सेनापती होते. तर मल्हारराव होळकर यांचा जो मुलगा होता खंडेराव, तर खंडेराव यांच्या ज्या पत्नी म्हणजेच कोण, अहिल्याबाई होळकर. लक्षामध्ये त्यांच्याच पत्नी म्हणजे कोण, अहिल्याबाई होळकर. मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव, खंडेरावांच्या पत्नी म्हणजे अहिल्याबाई होळकर 1759च्या दरम्यान खंडेरावांचा मृत्यू झाला, म्हणजे त्यांच्या पतींचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर जवळपास 1760 ते 1795 पर्यंत राज्यकारभार सांभाळण्याची जबाबदारी ही अहिल्याबाई होळकर यांनी अत्यंत सक्षमपणे पार पडलेली आहे.
आणि त्यांचं महत्वाचं काम काय, तर भारतभरातले जे प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे त्यांचं जीर्णोद्धार पुनरुद्धार करण्याचं जे काम केलेलं आहे ते अहिल्याबाई होळकर यांनी केले. आणि त्यातलं प्रसिद्ध म्हणजे जे काशीमधलं काशी विश्वेश्वर जे मंदिर आहे महादेवाचं त्याचा सुद्धा जीर्णोद्धार केलाय. छत्रपती संभाजीनगरातलं वेरूळतलं जे घृष्णेश्वर देवस्थान आहे ज्योतिर्लिंग आहे त्याचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जीर्णोद्धार केला आहे. एवढंच नाही तर वाटसरूंना पानवटे असो, तलाव असो, विहिरी असो, त्या ठिकाणी त्यांना आपण आता थांबण्याची ठिकाणं असो, बऱ्याच प्रकारच्या चांगल्या सुविधा अहिल्याबाई होळकर यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या आहे. लक्षामध्ये तर अशा प्रकारे अहिल्याबाई होळकर यांचं अत्यंत महत्वाचं योगदान हे भारतीय समाजामध्ये आणि इतिहासामध्ये आपल्याला दिसून येत असतं. लक्षामध्ये आणि भारतीय समाजातल्या अत्यंत कर्तृत्ववान पराक्रमी महिलांमध्ये सगळ्यात मानाचं जे स्थान आहे त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांचं आपण घेऊ शकतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ खालीलपैकी कोठे आहे? एक संत आहे आपले संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ खालीलपैकी कोठे आहे? एक शेवगाव, 2 पैठण, 3 मोजरी आणि 4 मंगळवेढा. या प्रश्नाचा अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मंगळवेढा. मंगळवेढा हा जो तालुका आहे हा सोलापूर जिल्ह्यात येत असतो. पुढे जिल्ह्यात येत असतो सोलापूर. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये संत चोखामेळा यांची काय समाधी आहे, काय समाधी स्थळ आहे. आता संत चोखामेळा हे साधारणतः बघा इसवी सन 1200 ते 1300 दरम्यानचे संत आहे. कधी? इसवी सन 1200 ते 1300 दरम्यान. यांचे जे गुरु आहे यांचे गुरु आहे बघा संत नामदेव आहे त्यांचे गुरु आहेत. संत नामदेव कोण त्यांचे हे गुरु आहेत. लक्षामध्ये मात्र जे संत चोखामेळा आहे हे त्या काळातल्या आणि आताच्या सुद्धा दलित दलित समाजातील महार जातीचे होते. लक्षामध्ये दलित समाजातील महार जातीचे होते आणि साहजिकच इसवी सन 12व्या शतकामध्ये त्या ठिकाणी प्रचंड मोठे जाती भेद असल्यामुळे आणि प्रचंड मोठ्या सनातनी ब्राह्मणांचं समाजावरती वर्चस्व असल्यामुळे त्या ठिकाणी संत चोखामेळा यांना भक्ती मार्ग पूर्णपणे बंद होते आणि त्यांना प्रचंड मोठं विठ्ठलाच्या भक्तीचं वेड होतं आणि विठ्ठलाच्या भक्तीचं वेड असल्यामुळे ते पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर एका ठिकाणी संत नामदेवचं त्यांनी कीर्तन ऐकलं. कीर्तन ऐकल्यानंतर त्या कीर्तनात ते प्रचंड मंत्रमुक्त झाले आणि संत नामदेव यांना त्यांनी स्वतःचा गुरु करून घेतला किंवा गुरु मानलं. आणि संत चोखामेळ्यांची भक्ती पाहून सुद्धा संत नामदेव सुद्धा त्यांना शिष्य बनवून घेतला. मात्र दलित समाजातले महार समाजातले असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता आणि प्रवेश दिला जात नसल्यामुळे तरी सुद्धा त्यांनी भक्ती सोडली नाही. लक्षामध्ये आणि त्या संदर्भातले मग त्यांची पत्नी असो त्यांचा मुलगा असो यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विठ्ठलाची भक्ती केलेली आपल्याला दिसून येते. लक्षामध्ये तर असं म्हणू शकतो सामाजिक उद्धाराची सामाजिक परिवर्तनाची मोठी जी चळवळ आहे ही त्या ठिकाणी संत चोखामेळा यांच्या माध्यमातून सुरू झालेली आपल्याला दिसून येत असते. लक्षामध्ये ते संत चोखामेळा हे दलित महार जातीतले त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातले पहिले परिवर्तनवादी संत होते असं आपण म्हणू शकतो. लक्षामध्ये आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे वारकरी संप्रदायामध्ये जे काय आहे जी दरवर्षी पंढरीला जी वारी जात असते पंढरपूरला जी वारी जात असते त्या वारीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी वारीमध्ये असतात. वारकरी संप्रदाय म्हणजे प्रवासी इतके आणि दर महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे वारकरी पूर्ण लोक जात असतात. या वर्षी सुद्धा आपल्याला माहिती जवळपास 20 ते 25 लाखाचा प्रचंड मोठा जनसमुदाय होता. लक्षामध्ये एवढं लक्षात ठेवायचंय संत चोखामेळा दलित महार जातीतले आहेत. पहिले ते कवी आहेत आणि त्यांनी सामाजिक परिवर्तनाचे त्या महत्वाचे ते मानकरी आहेत आणि संत नामदेव त्यांचे गुरु आहेत आणि 1200 ते 13व्या शतकातला त्यांचा कार्यकाळ आहे. लक्षामध्ये ते आपलं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मंगळवेढा सोलापूर येथे त्यांची समाधी आहे. पैठण मध्ये काय तर पैठण येथे आपल्याला माहिती आहे संत ज्ञानेश्वर आपेगाव यांचा त्यांचा जन्म आहे आणि देऊला त्यांची समाधी आहे पुण्यामध्ये. देऊल नाही सॉरी आळंदीला आहे. आणि शेवगाव हे अहमदनगर जिल्ह्यामधले एक तालुका आहे. ठीक आहे आणि मोजरी इथे काय तर मोजरी इथे त्या ठिकाणी संत गाडगे बाबा यांचं ते ठिकाण आहे. ठीक आहे चला पुढचं घेऊया. पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हा सणांसंदर्भात आलेला प्रश्न आहे. पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? 4 पर्याय आपल्या समोर. एक गोवा, दुसरा पर्याय आपल्या समोर त्या ठिकाणी तामिळनाडू, तिसरा आहे गुजरात आणि चौथा हिमाचल प्रदेश. पोंगल हा सण या 4 पैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे. तर या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय मित्रांनो अचूक पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जात असतो.
तसा केरळमध्ये कुठला सण साजरा केला जातो? ओणम सण साजरा केला जातो. मग जे आहे बघा, गोवामध्ये कुठला सण बघा, तर गोवामध्ये त्या ठिकाणी होळी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो. लक्षामध्ये त्याचकडे गुजरातमध्ये नवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो. हिमाचल प्रदेशमध्ये जर बघितलं आपण त्या ठिकाणी महाशिवरात्री किंवा कांगडा उत्सव असतो. लक्षामध्ये महाशिवरात्री किंवा कांगडा उत्सव आहे. ठीक आहे, त्याला कावडी यात्रा म्हणतात. सोबत त्या ठिकाणी दसरा सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे साजरा केला जात असतो. कुठे? हिमाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे. तर पोंगल हा सण कुठला आहे? तामिळनाडू राज्याचा आहे. कुठे? तामिळनाडू राज्याचा. ओणम आणि पोंगल मध्ये कन्फ्युज होत असतं. ओणम केरळचा आहे आणि पोंगल हा ओणम हा केरळ राज्याचा आहे आणि पोंगल हा तामिळनाडू राज्याचा आहे. ओणम कोणाचा आहे? केरळ राज्याचा आणि पोंगल कोणाचा आहे? तामिळनाडू राज्याचा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा, पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? हा आता भारतीय वाद्य आणि त्यांच्या वादकासंदर्भात आलेला प्रश्न आहे. बघा, अहमदनगरच्या भरतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईप मधले, वेगवेगळ्या प्रकारातले, वेगवेगळ्या कंटेंट मधले प्रश्न दिसून येत आहे. म्हणजे परिपूर्ण प्रकारचा जीएसचा हा प्रश्न आपल्याला दिसून येतो, प्रश्नपत्रिका दिसून येते. ठीक आहे, म्हणजे आपण सणासंदर्भात बघितलं त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर पवित्र स्थानाविषयी बघितलं, औष्णिक वीज निर्मिती केंद्र बदलं, इतिहासासंदर्भातलं, राज्यशास्त्र संदर्भातलं, बऱ्याच संदर्भातले प्रश्न आलेले आहेत. म्हणजे एक बायसपणा होता जीएस मधल्या प्रत्येक विषयाला, मग हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, कॉन्स्टिट्यूशन असेल, त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम अहमदनगरच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेने केलेलं आपल्याला दिसून येतं. बघा, पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? एक संतूर, दोन सरोद, तिसरं बासरी आणि चौथं शहनाई. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 बासरी. बासरी वाजवण्यासाठी पंडित हरिप्रसाद चौरसिया प्रसिद्ध आहे. लक्षामध्ये. मग संतूर वाजवण्यासाठी आपल्याला माहिती पंडित शिवकुमार शर्मा हे प्रसिद्ध आहेत. पंडित शिवकुमार शर्मा हे त्या ठिकाणी काय, तर त्या ठिकाणी हे संतूर हे वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सरोद वाजवण्यासाठी कोण आहेत? तर सरोद वाजवण्यासाठी उस्ताद अमजद अली खान आहेत. कोण आहे? उस्ताद अमजद अली खान हे त्या ठिकाणी संतूर वाजवण्यासाठी काय प्रसिद्ध आहेत. पुढे याच्या पुढचं जर बघा ठरलं आपण, याच्या पुढचं जर बघा ठरलं तर बघा, याच्या पुढचं जे दिलेलं आहे ते बघूया आपण. 2 मिनिटं. बघा, हा तर सरोद वाजवण्यासाठी कोण आहे? उस्ताद अमजद अली खान आहेत. बासरी वाजवण्यासाठी कोण आहे? तर पंडित हरिप्रसाद चौरसिया होतं सांगितलं. तर शहनाईसाठी प्रसिद्ध कोण आहे हो? तर शहनाईसाठी प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी उस्ताद बिस्मिल्ला खान. शहनाईसाठी कोण आहे? उस्ताद बिस्मिल्ला खान हे प्रसिद्ध आहे. बिस्मिल्ला खान. लक्षामध्ये, उस्ताद बिस्मिल्ला खान हे त्या ठिकाणी शहनाई वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान यांची शहनाई अत्यंत सुमधुर आवाजातली, आणि तुम्ही जर त्यांची शहनाई ऐकली तर तुम्ही पूर्णपणे मंत्रमुग्ध होऊन जाल. लक्षामध्ये. आणि या वाद्यापैकी आणि वादकापैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची, तर जसं मी तुम्हाला पंडित शिवकुमार शर्मा सांगितलंय, उस्ताद अमजद अली खान सांगितलंय, किंवा पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि उस्ताद बिस्मिल्ला खान आहे, यांच्यापैकी उस्ताद बिस्मिल्ला खान ही अशी एकमेव व्यक्ती आहे ज्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न भेटलेला आहे. काय भेटलेला आहे? भारतरत्न. लक्षामध्ये. तर भारतरत्न प्राप्त करणारी एकमेव ही जी व्यक्ती आहे ती आहे उस्ताद बिस्मिल्ला खान. बाकीच्यांना पद्मभूषण भेटलेलं आहे, कोणाला पद्मविभूषण भेटलेलं आहे, कोणाला पद्मश्री भेटलेली आहे, परंतु भारतरत्न म्हटलं फक्त कोणाला भेटलेलं आहे? त्या ठिकाणी उस्ताद बिस्मिल्ला खान यांना मिळालेलं आहे. ठीक आहे, चला. बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? 4 पर्याय आहे. प्रल्हाद केशवात्रे, राम गणेश गडकरी, नारायण मुरलीधर गुप्ते आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे. तर याच्यापैकी आपल्याला काय विचारलंय, या ठिकाणी बालकवी कोणाला म्हणतात? काय म्हणतात? बालकवी कोणाला म्हणतात हे आपल्याला विचारलेलं आहे. लक्षामध्ये. प्रल्हाद केशवात्रे, राम गणेश गडकरी आहे, नारायण मुरलीधर गुप्ते का त्र्यंबक बापूजी ठोंबरे? त्याचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनाच बालकवी म्हटलं जातं. लक्षामध्ये. तर बघा, यांना बालकवी कधी म्हटलं जातं ते पण सांगतो मी तुम्हाला.
1907 ला जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा जळगाव शहरामध्ये 1907 ला जळगाव मध्ये पहिलं कवी संमेलन भरलं. काय भरलं? पहिलं कवी संमेलन. आणि हे जे पहिलं कवी जे संमेलन भरलेलं आहे, या पहिल्या कवी संमेलनामध्ये कान्होबा कीर्तीकर यांनी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनाच बालकवी ही पदवी दिलेली आहे. लक्षामध्ये 1907च्या जळगावच्या पहिल्या कवी संमेलनामध्ये कान्होबा कीर्तीकर यांनीच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी ही पदवी दिलेली किंवा ही उपाधी दिली असं म्हणू शकतो की त्यांचा मानानं गौरव केला. ठीक आहे. आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी हे मूळ निसर्ग कवी. पुणे निसर्ग कवी. लहान लहान मुलावरती त्यांच्या अनुभवावरती किंवा त्यांच्या विचारावरती ते कवी करायचे किंवा कविता करायचे. ओके, ते लक्षात घ्यायचं. राम गणेश गडकरी जे आहेत त्यांना आपण म्हणतो रागा गडकरी. तर राम गणेश गडकरी हे 2 नावाने प्रसिद्ध आहे. काय नावाने? 2 नावाने. तर राम गणेश गडकरीच्या संदर्भात लक्षात ठेवायचं, राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हणतात. काय म्हणतात? गोविंदाग्रज. लक्षामध्ये राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हणतात किंवा त्यांना मराठीचे शेक्सपियर सुद्धा म्हणतात. काय म्हणतात मराठीचे? मी शेक्सपियर म्हणतोय, लिहून देतो, पुन्हा ते तुमचा गैरसमज व्हायचा. त्यांना काय म्हणतात? मराठीचे शेक्सपियर. आता तुम्ही म्हणाल शेक्सपियर कोण आहे? तर शेक्सपियर हे इंग्लंड मधले ब्रिटिश खूप मोठे त्या ठिकाणी नाटककार आहे. नाटक लिहायचं काम करायचे. तशाच प्रकारचे नाटक लिहायचं काम मराठी साहित्यात कोणी केलंय? तर त्या ठिकाणी राम गणेश गडकरी यांनी केलेलं आहे. आणि त्यांचं प्रसिद्ध नाटक आहे जे खूप प्रसिद्ध आहे, त्या नाटकाचं नाव आहे एकच प्याला. त्या नाटकाचं नाव काय? एकच प्याला. हे राम गणेश गडकरी यांचं नाटक आहे. त्यांना गोविंदाग्रज सुद्धा म्हणतात आणि त्यांना मराठी साहित्याचे शेक्सपियर म्हणतात. ओके. आणि जे प्रल्हाद केशवात्रे त्यांनाच आचार्यत्रे म्हणतात सुद्धा. आणि आचार्यत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये प्रचंड मोठ्या लिखाणाद्वारे सहभाग नोंदवलाय. आणि याच सोबत प्रल्हाद केशवात्रे हे सुद्धा नाटक लिहायचं. त्यांचं एक प्रसिद्ध नाटक आहे जे मराठी नाटकामध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्यांचं नाव मोरूची मावशी. मोरूची जी मावशी जे नाटक आहे त्या ठिकाणी कोणी लिहिलं? ते प्रल्हाद केशव आत्रे म्हणजे आचार्य आत्रे यांनी लिहिलेलं आहे. ओके, चला लक्षात आलं. गोविंदाग्रज, मराठीचे शेक्सपियर, राम गणेश गडकरी आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे कोण? बालकवी. ठीक आहे, चला 45 नंबरचा प्रश्न आहे. अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ येतात? काय विचारलेलं आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ येतात ते विचारलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ येतात ते विचारलंय. 1 8, 2 12, 3 15, 4 17. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 2 ते म्हणजे 12. तर 12 विधानसभा मतदारसंघ येत असतात. कुठे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये. उदाहरण तुम्हाला काही सांगू शकतो मी. अहमदनगर शहर आहे, त्या ठिकाणी कोपरगाव आहे, श्रीरामपूर आहे, लक्षामध्ये शिर्डी आहे, नेवासा आहे, संगमनेर आहे, त्या ठिकाणी तुमचं कर्जत जामखेड आहे, श्रीगोंदा आहे. तर असे हे महत्वाचे काही विधानसभा मतदारसंघ आहेत, ते म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातले. ठीक आहे, चला पुढचा. आता यासोबत हे सुद्धा सांगतो मी तुम्हाला, अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये 12 विधानसभा मतदारसंघ आहे. तसं अहमदनगर जिल्ह्यामध्ये लोकसभेचे 2 मतदारसंघ आहेत. अहमदनगर जिल्हा किती? 1. मात्र लोकसभा मतदारसंघ खासदार किती? लोकसभेचे 2. एक आहे अहमदनगर लक्षामध्ये, आणि दुसरा त्या ठिकाणी त्याला असं म्हणतात उत्तर नगर आणि दक्षिण नगर. काही ठिकाणी असं म्हणतात अहमदनगर आणि शिर्डी. लक्षामध्ये तर 2 आहे. जसं आता आपण बघितलं त्या ठिकाणी अहमदनगरचे जे खासदार आहे ते आहे निलेश लंके, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे. आणि शिर्डीचे जे खासदार आहे ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय वागचोरे. लक्षामध्ये 2 असे ते आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे असा तो प्रश्न आहे. 1 आहे गोदावरी, 2 प्रवरा, 3 मुळा आणि 4 मुठा. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय कुठला मित्रांनो? पर्याय क्रमांक 2 प्रवरा या नदीवरती कुठलं धरण आहे? तर भंडारदरा धरण आहे. भंडारदरा धरण हे ब्रिटिश काळात बांधलेले 1910च्या दरम्यान बांधलेले. यालाच आपण दुसरं नाव दिलं त्याला विल्सन डॅम. याच काय म्हणतात त्याला? विल्सन डॅम असं काय नाव आहे? या भंडारदरा धरणाचं नाव आहे. आणि भंडारदरा धरण कुठे येतं? अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात येत असतं. कुठल्या तालुक्यात येत असतं? अकोले तालुक्यामध्ये भंडारदरा धरण येत असतं. पर्यटनासाठी सुद्धा अत्यंत प्रसिद्ध असं धरण आहे. गोदावरी जर नदी बघितलं तर गोदावरी नदीवरती त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामधलं प्रसिद्ध गंगापूर धरण आहे, जे
भारतातलं पहिलं मातीचं धरण आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यामध्ये जायकवाडी धरण आहे. आणि त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामधला प्रसिद्ध त्या ठिकाणी विष्णुपुरी प्रकल्प आहे. हे 3 महत्वाचे धरण आहे गोदावरी नदीवरती. प्रवरा नदीवरती तर भंडारदरा धरण सांगितलं. मुळा नदीवरती पुणे जिल्ह्यातच मुळशी तालुक्यात मुळशी प्रकल्प आहे. आणि मुठा नदीवरती टेमघर आणि खडकवासला हे 2 महत्वाचे धरण आहे. कुठले? टेमघर आणि खडकवासला हे 2 महत्वाचे धरण आहेत. ठीक आहे. हे कुठे? मुठी नदीवरती. ठीक आहे. चला. आणि लक्षात ठेवायचं, मुळा मुठा यांच्या संगमावरती कुठलं शहर आहे मित्रांनो? पुणे शहर आहे. कुठलं शहर आहे? पुणे शहर. ठीक आहे. चला पुढचं, संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? काय प्रश्न विचारला आपला? संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जो जन्म आहे, हा जन्म त्या ठिकाणी कोणत्या किल्ल्यावर झालेला, अशा प्रकारचा तो प्रश्न आलाय. आणि तो जो प्रश्न आला त्याचे आपल्याला 4 पर्याय दिले. कोणकोणते पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1, तर पर्याय क्रमांक 1 दिलेला आपला त्या ठिकाणी पुरंदर, दुसरा शिवनेरी, तिसरा रायगड आणि चौथा राजगड. ठीक आहे. हे 4 ठिकाण दिलेले, 4 पर्याय दिले. या 4 पर्यायापैकी कुठे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आपला ते विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर बघा, पुरंदर, शिवनेरी, रायगड आणि राजगड. तर याचा अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 1, पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. लक्षामध्ये. आणि त्यांचा जन्म आपला माहिती आहे त्या ठिकाणी 14 मे 1657 चा त्यांचा जन्म आहे. लक्षामध्ये. आणि त्या ठिकाणी 11 मार्च 1689 ला त्यांचं निधन झालेलं आहे. लक्षामध्ये. छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने अटकेत टाकलं संगमेश्वर येथे. आणि त्यांच्यासोबत त्यांचे जीवलग मित्र कवी कलश होते. दोघांना अटकेत टाकलं. त्यांच्या प्रचंड जुलूम आणि अत्याचार करण्यात आले, शारीरिक यातना देण्यात आल्या, तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे औरंगजेबापुढे न झुकता त्यांनी मरण पत्करलं. मात्र ते कुठल्याही प्रकारे झुकले नाही. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी 11 मार्च 1689 ला छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं. आणि त्या ठिकाणी तुळापूर येथे त्यांची काय समाधी आहे. पुण्यातल्या तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. ठीक आहे. चला मग शिवनेरीच्या संदर्भात काय? बघा, अजून एक लक्षात ठेवायचं, वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण किंवा बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. लक्षामध्ये. शिवनेरी किल्ल्यावरती आपला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा शिवरायांचा जन्म झालेला आहे. रायगड जे हे 1674 ला जेव्हा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांची राजधानी झाली स्वराज्याची. आणि राजगड ही शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती. म्हणजे पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड. शिवनेरीवरती छत्रपती शिवरायांचा जन्म आणि पुरंदरवरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म. लक्षामध्ये. त्या पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न. अॅनी बेझंट व टिंबटिंब यांनी होमरूल चळवळ सुरू केली. कोणी कोणी केली? 1 गोपाळकृष्ण गोखले, 2 लाला लजपत राय, 3 लोकमान्य टिळक, 4 महात्मा गांधी. तर या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. तर लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांनी काय केली? होमरूल चळवळ सुरू केली. होमरूल चळवळ कधी सुरू झाली? बघा, होमरूल चळवळ ही 1916 ला सुरू झाली. कधी सुरू झाली? 1916 ला. एप्रिल 1916 ला लोकमान्य टिळक यांनी बेळगाव येथून होमरूल चळवळ सुरू केली. कुठून सुरू केली? बेळगाव येथून. आणि अॅनी बेझंट यांनी कुठून सुरू केली? तर मद्रास येथून सुरू केली. कुठं सुरू करले? मद्रास येथून. लक्षामध्ये. आणि दोघांनी चळवळ सुरू केली. आणि याच दरम्यान बेळगावला 1916 ला म्हणजे प्रचाराच्या दरम्यान त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी प्रसिद्ध घोषणा केली. कुठली? स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच. अशा प्रकारचे जी प्रसिद्ध घोषणा आहे स्वराज्याच्या संदर्भातली लोकमान्य टिळकांनी होमरूल चळवळीच्या वेळेस बेळगाव इथं केलेली आहे. लक्षण कुठे केली? बेळगावला 1916 ला होमरूल चळवळीच्या वेळेस. ओके. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? 1 नागपूर, 2 वर्धा, 3 अमरावती आणि 4 मुंबई. तर मित्रांनो दीक्षाभूमी स्थान कुठे? तर दीक्षाभूमी स्थान हे नागपूर शहरात आहे. कुठे? नागपूर येथे. आपल्याला माहिती आहे दीक्षाभूमी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर त्या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 14 ऑक्टोबर 1956 ला भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
हिंदू धर्माचा त्याग करून त्या ठिकाणी काय केलंय, बौद्ध धर्माचा स्वीकार केला. कशा स्वीकार केला? बौद्ध धर्माचा 14 ऑक्टोबर 1956 त्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसराचा दिवस होता आणि ऐतिहासिक पुराव्यानुसार त्याच दिवशी सम्राट अशोकाने सुद्धा बौद्ध धर्माचा स्वीकार केला. ते ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा 14 ऑक्टोबर 1956 नागपूरला दीक्षाभूमी येथे त्या ठिकाणी जवळपास 5 लाख त्यांच्या अनुयायांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांनी सुद्धा बौद्ध धर्माचा स्वीकार केला. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बौद्धमय झाले आणि त्यांचे 5 लाख अनुयायी सुद्धा झालेले आहेत. लक्षामध्ये तर हे आहे. तर दीक्षाभूमी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली म्हणून दीक्षाभूमी स्थान प्रसिद्ध आहे. ठीक आहे, चला पुढचं बघूया. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? 4 पर्याय. 1 लोकमान्य टिळक, 2 गोपाळ गणेश आगरकर, 3 गणेश आगरकर, गोपाळकृष्ण गोखले, 3 दुसरं गोपाळकृष्ण गोखले, तिसरं गणेश आगरकर म्हणजे गोपाळ गणेश आगरकर आणि चौथं स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाची स्थापना यांच्यापैकी कोणी केली? अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4 स्वामी दयानंद सरस्वती. काय केलंय? स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलेलं आहे तर आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. आर्य समाजाची स्थापना कधी केली? तर 1875 ला स्थापना केली. कधी केली? 1875 ला मुंबई येथे स्थापना केली. कुठे? मुंबईला. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 ला मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. आणि आर्य समाजाची जी स्थापना केलेली आहे तर हिंदू धर्मातल्या वाईट चालीरीती दूर करून हिंदू धर्मातल्या जे चांगल्या पद्धती वेदातलं जे खरं नॉलेज आहे ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आर्य समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे. लक्षामध्ये तर स्वामी दयानंद सरस्वती यांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे ज्याच्याविषयी आपला नेहमी प्रश्न विचारला जातो. त्या पुस्तकाचं नाव आहे बघा सत्यार्थ प्रकाश. काय नाव त्या पुस्तकाचं नाव? सत्यार्थ प्रकाश. आणि त्यांचा एक प्रसिद्ध नारा आहे, तो नारा लक्षात ठेवायचा. तो सुद्धा विचारतो आपला, वेदाकडे परत चला. काय? वेदाकडे परत चला अशा प्रकारचा तो नारा आहे जो स्वामी दयानंद सरस्वती दिले. आणि त्यांनी चळवळ चालवली. त्या चळवळीचं नाव शुद्धी चळवळ. त्या चळवळीचं नाव काय? शुद्धी चळवळ. ही सुद्धा स्वामी दयानंद सरस्वतींनी चालवली आहे. लक्षामध्ये मग शुद्धी चळवळ म्हणजे काय? हिंदू धर्मातल्या वाईट प्रवृत्तींना किंवा हिंदू धर्मातला अन्य अत्याचार सहन न झाल्यामुळे हिंदू धर्मातल्या ज्या लोकांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्माचा असो ख्रिश्चन धर्माचा असो स्वीकार केलेला आहे, धर्म परिवर्तन केलंय, तर धर्म परिवर्तन केलेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करण्यासाठी जी चळवळ चालवण्यात आली त्यालाच म्हणतात शुद्धी चळवळ. त्यालाच काय म्हणतात? शुद्धी चळवळ. आणि जी स्वामी दयानंद सरस्वतींनी चालवलेली आहे. ठीक आहे, चला याचे पुढचे प्रश्न बघूया आपण. जीएसचे उर्वरित कुठले प्रश्न आहे? हा बघा, आता बघा मित्रांनो 76 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. काय प्रश्न दिला? 76 नंबरचा प्रश्न दिलेला आपला, ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो? शरीरातल्या कोणत्या अवयवावरती ग्लुकोमा हा रोग होतो? अशा प्रकारचा प्रश्न आहे. 4 पर्याय आपल्या समोर दिले. 1 मेंदू, 2 कान, 3 डोळे आणि 4 अस्थि. अस्थि म्हणजे हाडं. ते 4 प्रकार दिले. त्याच्यापैकी मित्रांनो डोळे या अवयवाला ग्लुकोमा हा आजार होत असतो, ही गोष्ट इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढचं बघूया. 77 नंबरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? इंटरनॅशनल जे कोर्ट आहे याचं मुख्यालय कुठे विचारलेले? जसं आपलं सुप्रीम कोर्टचं भारताचं कुठे? दिल्लीमध्ये. मग आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं कुठे? 4 पर्याय. 1 हेग, 2 पॅरिस, 3 बर्लिन, 4 वॉशिंग्टन. तर 4 पैकी कुठे पर्याय मित्रांनो? याचा पर्याय क्रमांक 1 आहे हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. लक्षामध्ये. आणि हेग म्हणजे ही नेदरलँड देशाची राजधानी आहे. नेदरलँड इथे त्या ठिकाणी हे आंतरराष्ट्रीय न्यायालय येत असतं. लक्षामध्ये. संयुक्त राष्ट्र जे आहे आपलं ते 24 ऑक्टोबर 1945 ला युनोची स्थापना झाली आणि त्याचे 6 अंग आहे. या 6 अंगापैकी 6 भागापैकी सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय. आंतरराष्ट्रीय जे काही वाद असतील, डिस्प्यूट असतील त्याची जी सोडवणूक आहे ही आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मार्फत केली जात असते. आणि त्याचं मुख्य कुठे? हेग मध्ये नेदरलँड येते. आणि नागेंद्र सिंह या भारतीय व्यक्तीने, पुन्हा एकदा सांगतो, नागेंद्र सिंह या भारतीय व्यक्तीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं न्यायाधीश पद भूषवलेलं आहे. लक्षामध्ये काय भूषले? न्यायाधीश पद भूषवलेले आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं कोणी? नागेंद्र सिंह यांनी. ठीक आहे, ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
चला पुढचा प्रश्न बघूया आपण. धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? आता कोकणातल्या नदी प्रणाली संदर्भातला आणि कोकणातला भौगोलिक प्रश्न आलेला बघा. धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? 4 पर्याय. 1 नांदेड, 2 रत्नागिरी, 3 सिंधुदुर्ग आणि 4 रायगड. मी पहिलेच काय सांगितलं, कोकणातला प्रश्न आहे. नांदेड तर कोकणामध्ये नाही, त्याच्यामुळे नांदेडचा विषय संपला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड. तर धरमतेची जी खाडी मित्रांचा पर्याय क्रमांक 4 आहे. रायगड येथे धरमतरची खाडी आहे. लक्षामध्ये. तर रोहा नावाचा जो तालुका आहे रायगड जिल्ह्यामध्ये, पाताळगंगा नावाची जी नदी आहे त्या ठिकाणी जी आहे धरमतरची खाडी आहे. लक्षामध्ये. मग सिंधुदुर्गामध्ये कर्लीची खाडी आहे, तेरेखोलची खाडी आहे. लक्षामध्ये. रत्नागिरीमध्ये इतर खाड्या आहेत. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 4 रायगड इथे काय धरमतरची खाडी आहे. आता खाडी काय हे तुम्हाला माहित आहे, नसेल माहित तर सांगतो. बघा, असा समुद्र असेल आणि समुद्राला माहिती आपल्याला नदीहून मिळत असतात. तर समुद्राचं पाणी नदीच्या मुखाशी आतपर्यंत जिथपर्यंत येतं, समुद्राचं पाणी नदीच्या मुखाशी जिथपर्यंत आतमध्ये येतं, तर तो जो नदीचं मुख आहे तिथे तो समुद्राचं खारी पाणी जात असतं. मग जिथपर्यंत खारी पाणी जात असतं त्याला काय म्हणायचं? खाडी. त्याला काय म्हणायचं? खाडी. आणि अशा खूप मोठ्या खाड्या आहेत कोकणामध्ये. त्याच्यातली जी धरमतरची खाडी आहे ती रायगड जिल्ह्यामध्ये येत असते. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया आपण. तंबाखू मध्ये टिंबटिंब हे धोकादायक रसायन असते. तंबाखूमध्ये टिंबटिंब हे धोकादायक रसायन असते. 4 पर्याय. 1 युरिया, 2 निकोटीन, 3 युरिक आम्ल आणि 4 कॅल्शियम कार्बोनेट. चौथं काय? कॅल्शियम कार्बोनेट. आपला मित्र माहितो हा सोपा प्रश्न आहे. अनेक जे तंबाखूचे आहे पाकिट त्याच्यावरती लिहिलेलं असतं कुठल्या प्रकारचा आहे, कुठल्या प्रकारचा धोका होऊ शकतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तंबाखू खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो. मात्र त्याच्यामध्ये कुठला महत्वाचा घटक आहे अपायकारक, विषारी. तर तो मित्रांनो या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2 निकोटीन हे धोकादायक रसायन कुठे आहे? आपल्या तंबाखूमध्ये आहे. तर तुम्ही तंबाखू खा, बिडी प्या का सिगरेट प्या, त्याच्यामध्ये काय असणार आहे? तंबाखू असणार आहे, त्याच्यामध्ये निकोटीन रसायन असणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कर्करोगाचा म्हणजे कॅन्सरचा धोका संभवतो किंवा होतो. लक्षामध्ये. आणि असा आजार आहे की लवकर बरा होत नाही किंवा होण्याची शक्यता नाहीये. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. वस्तू व सेवा कराशी म्हणजे जीएसटी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? लक्षामध्ये. वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? 4 पर्याय दिले. 1 18वी घटना दुरुस्ती, 2 96वी घटना दुरुस्ती, 3 105वी घटना दुरुस्ती आणि 4 101वी घटना दुरुस्ती. तर मित्रांनो हा प्रश्न रिपीट झालेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा आपली घटना दुरुस्ती झाली, जीएसटी कायदा लागू झाला, तेव्हापासून तर कित्येक पेपरमध्ये कित्येक वेळेस प्रश्न आलाय. लक्षामध्ये. अशा प्रकारचा प्रश्न आला म्हणजे आपला जीवदान समजायचं, आपलं तर बोनस मार्क आहे. तर सगळ्यांना माहिती आहे प्रश्नाचा अचूक पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 101वी घटना दुरुस्ती द्वारे जीएसटी घटना दुरुस्ती आहे. आणि 101वी घटना दुरुस्ती कधी झाली? 2016 मध्ये. कधी झाली? 2016 मध्ये. जीएसटी कायदा कधी लागू झाला मित्रांनो? जीएसटी कायदा 1 जुलै 2017 पासून लागू झालाय. काय झालाय? 1 जुलै 2017 पासून लागू झालाय. आणि 1 जुलै हा काय आपला 1 जुलै आपला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आपला जीएसटी दिवस आहे. काय दिवस आपला? जीएसटी दिवस आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. कुठला? 1 जुलै. ओके. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय कुठला आपला? पर्याय क्रमांक 4 101वी घटना दुरुस्ती 2016 झाली. आणि 1 जुलै 2017 पासून भारतामध्ये जीएसटी कायदा लागू आहे. त्याला इंग्रजीत म्हणतो आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. लक्षामध्ये. चला पुढचा प्रश्न भूगोला संदर्भात भारताच्या भूगोलचा. लक्षद्वीप बेटे टिंबटिंब येथे आहेत. लक्षद्वीप बेटे टिंबटिंब येथे आहेत. 1 प्रशांत महासागर, याला पॅसिफिक महासागर म्हणतो. नंबर 2 अरबी समुद्र, नंबर 3 बंगालचा उपसागर आणि नंबर 4 भूमध्य समुद्र. तर लक्षद्वीप बेटे भारतामध्ये कुठे हे लक्षात ठेवायचं. तर बघा बेट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, हे येतं जमिनीचा भाग आणि त्याच्या चारी बाजूला काय असणार आहे? पाणी. तर बेट संदर्भात विचारलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे लक्षद्वीप काय भारताच्या 8 केंद्रशासित प्रदेशापैकी केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे. मग कुठे येतो लक्षद्वीप? प्रशांत महासागरमध्ये, अरबीमध्ये, बंगालच्या उपसागरात आहे का भूमध्य समुद्रात आहे? त्याचा पर्याय क्रमांक 2 आहे उत्तर. अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेटे येत असतात. कुठे येत असतात? अरबी समुद्रामध्ये. आपल्याला माहिती आहे हा भारताचा नकाशा आपला. इकडे अरबी समुद्र आहे, इकडे बंगालचा उपसागर आहे आणि इकडे काय आपले लक्षद्वीप बेटे आणि इकडे काय आपले अंदमान निकोबार बेटे. इकडे काय येतं मित्रांनो? लक्षद्वीप बेटे आहे. ठीक आहे. चला
पुढचा पर्याय घेऊ आपण, प्रश्न घेऊया. महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? रेव्हेन्यू. महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? एक ग्रामसेवक, दोन तहसीलदार, तीन बीडीओ की चौथा तलाठी. यापैकी कोण सांभाळतं? तर या प्रश्नाचा अचूक पर्याय मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 तलाठी. तलाठी हा ग्राम स्तरावरील दप्तर सांभाळत असतो. आलं लक्षामध्ये? तर ग्रामसेवक कुठला अधिकारी? महसूल संदर्भात आहे का? नाही, तो त्या ठिकाणी पंचायत राजचा अधिकारी आहे. त्याच्यामुळे त्याचा संबंध नाही. तहसीलदार आहे महसूल अधिकारी, मात्र तो ग्राम स्तरावर आहे का? नाही, तो तालुका स्तरावर आहे. बीडीओ, बीडीओ हा तहसीलदारच्या खालच्या पातळीवर होते, म्हणजे कुठल्या पातळीवर हा? हा सुद्धा पंचायत राजचा अधिकारी, त्याला आपण गट विकास अधिकारी म्हणतो. तलाठी मात्र काय, तर हा महसूल खात्याचा ग्राम स्तरावरील दप्तर सांभाळणारा अधिकारी आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार तलाठी पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे, म्हणजे त्याची तरतूद आहे. आणि तलाठी हे जे पद आहे, तलाठी हे पद त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, राजश्री शाहू महाराजांनी तलाठी शाळा सुरू केली. लक्षामध्ये, राजश्री शाहू महाराज यांनी काय केलंय, महाराष्ट्रामध्ये तलाठी शाळा सुरू केलेल्या आहे, पाटील शाळा सुरू केलेल्या आहे. आणि त्याचसोबत या ठिकाणी तलाठी हे पद ग्राम स्तरावरचं चौथ्या नंबरचं किंवा सर्वात खालचं पद आहे, मात्र महसूल संदर्भातलं पद आहे ग्राम स्तरावरचं. ओके, चला पुढचं बघूया. मग ग्रामसेवक आपलं माहिती आहे काय, ग्रामपंचायतचा सचिव आहे, बरोबर आहे. तहसीलदार काही नाही, महसूल अधिकारी आहे. बीडीओ गट विकास अधिकारी कुठला कुठला सचिव आहे, तर बीडीओ आपला माहिती पंचायत समितीचा सचिव असतो. कोणाचा? पंचायत समितीचा. तलाठी हा महसूल अधिकारी, ज्याच्याकडे आपण त्या ठिकाणी सातबारा वगैरे काम करत असतो. ठीक आहे, पुढे पुढचा प्रश्न आहे, जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण आहे? त्याला आपण डीपीडीसी म्हणतो. लक्षामध्ये, एक मुख्य कार्यकारी अधिकारी, दोन जिल्हाधिकारी, तीन निवासी उपजिल्हाधिकारी की चौथे जिल्ह्याचे पालकमंत्री. काय विचारलेलं आपल्याला? सचिव. काय विचारले? सचिव. मग चार पर्यायापैकी अचूक पर्याय काय मित्रांनो? पर्याय क्रमांक 2, त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे जिल्हा नियोजन समितीचे कोण असतात? पदसिद्ध सचिव असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतात मित्रांनो, तर जिल्ह्याचे पालकमंत्री अध्यक्ष असतात. कोण असतात? अध्यक्ष. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण? तर जिल्ह्याचे पालकमंत्री. आणि जिल्हा नियोजन समितीचा सचिव कोण? तर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी. ओके, चला त्याच्यानंतर, महाराष्ट्रात कोणत्या साहित्याचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? चार पर्याय, एक गोविंदाग्रज, दोन शाहीर विठ्ठल उमप, तीन विभा शिरवाडकर का चार वि स खांडेकर. तर मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3 विभा शिरवाडकर. 27 फेब्रुवारी यांचा जो जन्मदिवस आहे, हा महाराष्ट्रात आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. काय? मराठी भाषा दिवस. ओके, विवा शिरवाडकर, त्याचं पूर्ण नाव काय त्यांचं? त्यांना आपण म्हणतो विष्णू वामन शिरवाडकर. काय म्हणतो? विष्णू वामन शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे, हा आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करत असतो. लक्षामध्ये, याच्यापैकी गोविंदाग्रज आता बघितले, राम गणेश गडकरी यांना म्हणतो. आणि वि स खांडेकर यांचं वैशिष्ट्य काय, तर पहिला त्या ठिकाणी साहित्यातलं जे भारतीय साहित्यातला जो सर्वोच्च पुरस्कार आहे, ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार, पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारी पहिला मराठी व्यक्ती जो साहित्यिक आहे, तो आहे कुठला? वि स खांडेकर. ययातीसाठी प्रसिद्ध आहे. लक्षामध्ये, पहिली मराठी साहित्यिक ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, ते म्हणजे वि स खांडेकर. ओके, आणि मात्र प्रश्नाचं उत्तर काय आपलं? विवा शिरवाडकर, ज्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. ओके, चला पुढचं बघूया. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? एक पंडित जवाहरलाल नेहरू, दोन सरोजिनी नायडू, तीन एस राधाकृष्णन, चार इंदिरा गांधी. सोपा प्रश्न आहे, खूप वेळ चाललाय, सगळ्यांना माहितीये. या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू. याच ग्रंथाला आपण मराठीत काय म्हणतो? भारताचा शोध. काय म्हणतो याला? भारताचा शोध. हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1942च्या वेळेस, ज्यावेळेस त्यांना अहमदनगरच्या 1942च्या आंदोलनात अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात जेव्हा त्यांना अटकेत ठेवलं होतं, बंदिस्त ठेवलं होतं, त्या भुईकोट किल्ल्यामध्येच त्यांनी काय केलंय? डिस्कवर ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे.
आणि या डिस्कव्हर ऑफ इंडिया ग्रंथामध्ये भारताचा भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्या प्रकारचं इतिहासाचं वर्णन यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या ग्रंथात केलेला अतिशय प्रसिद्ध, अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा ग्रंथ आहे, ज्याच्यावर पूर्ण भारताचं मानचित्र किंवा पूर्ण भारताचं वर्णन दिलेलं आहे. एक असं म्हणू शकतो की पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताची पूर्ण आत्मा रेखाटलेली याच्यामध्ये. कशामध्ये? डिस्कव्हर ऑफ इंडिया ग्रंथामध्ये. ठीक आहे. तर त्यांनी कुठे लिहिलंय? अहमदनगरच्या भोयकोट किल्ल्यामध्ये लिहिलंय 1942च्या चलेजाव आंदोलनाच्या वेळेस अटकेमध्ये असताना. ठीक आहे. चला, बाकीच्या गोष्टी काही सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. सरोजिनी नायडू म्हणजे कोण आहे? भारताची पहिली महिला राज्यपाल आहे उत्तर प्रदेश मधली. इंदिरा गांधी कोण आहे? भारताची पहिली महिला पंतप्रधान आहे. एस राधाकृष्णन कोण आहे? तर हे त्या ठिकाणी सलग दोनदा उपराष्ट्रपती होणारी पहिली व्यक्ती आहे आणि नंतर ते राष्ट्रपती सुद्धा झाले. आणि यांचा जन्मदिवस आपण त्या ठिकाणी शिक्षक दिवस म्हणून सुद्धा साजरा करतो 5 सप्टेंबरला. ओके, चला पुढचं बघूया. भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार कोणत्या साली लागू झाला, ज्याला आपण आरटीआय म्हणतो. भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला? 4 पर्याय: 1 2004, 2 2005, 3 2008 आणि 4 2010. याचा अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 2 2005 ला आरटीआय कायदा लागू झाला, त्याला म्हणतो राईट टू इन्फॉर्मेशन. लक्षामध्ये. आणि हा जो कायदा मित्रांनो हा 12 ऑक्टोबर पासून लागू झाला. कधी? 12 ऑक्टोबर 2005 पासून माहितीचा अधिकार कायदा लागू झालेला आहे. लक्षामध्ये. चला, याच्यामध्ये जनरल काय असतं, आपण प्रशासनातल्या कुठलाही जे विषय वगळलेले आहे, जे विभाग वगळलेले ते सोडता बाकीची कुठलीही माहिती आपण एक साधा अर्ज देऊन मागू शकतो. जर त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीची व्यक्ती असेल तर 10 रुपयाचा त्याला स्टॅम्प पेपर जोडणं गरजेचं आहे. जर एखादी व्यक्ती मागासवर्गीय असेल तिकडे प्युअर रेशन कार्ड असेल त्याला स्टॅम्प पेपर जोडायची गरज नाहीये. आणि जेव्हा आपण अर्ज देणार तर 30 दिवसामध्ये माहिती देणं बंधनकारक आहे. किती दिवसामध्ये? 30 दिवसामध्ये. त्यानंतर आपण अपील करू शकतो. पहिली अपील कधी? 90 दिवसाच्या आत. जर 90 दिवसात माहिती नाही भेटली तर मग आपण अपील करू शकतो. 30 दिवसानंतर माहिती नाही भेटली तर. पहिले माहिती कधी भेटेल आपल्याला? 30 दिवसात. जर नाही भेटली तर अपील कधी करणार आपण? उरलेल्या 2 महिन्याच्या आत. म्हणजे किती झालं टोटल? 90 दिवस म्हणजे 3 महिने. आणि मग त्याच्यानंतर पुढची अपील कधी करणार आपण? 180 दिवसात म्हणजे 6 महिन्यात. तर लक्षात ठेवायचं, पहिला जी माहिती आपल्याला 30 दिवसाच्या आत देणं गरजेचं आहे आणि त्यांना देणं बंधनकारक आहे. ठीक आहे. पहिली अपील 9 दिवसानंतर, दुसरी 180 दिवसानंतर. आणि कायदा लागू केला 12 ऑक्टोबर 2005 पासून. ठीक आहे. चला, शेवटचा प्रश्न बघूया आपण या जीएस मधला. मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेकडील काशी म्हणून ओळखले जाते? मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेकडील काशी म्हणून ओळखले जाते असा प्रश्न आहे. 4 पर्याय दिले: 1 भूम, 2 वेरूळ, 3 जांब आणि 4 पैठण. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय मित्रांनो पैठण. पैठणला मराठवाड्यातील दक्षिणेतील काशी असं म्हटलं जातं. आपला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुका येत असतो आणि त्याचा त्या ठिकाणी जायकवाडी धरण आहे आणि पैठणमध्येच आपेगाव इथे संत ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला आहे आणि याला दक्षिण काशी असं म्हटलं जात असतं. ठीक आहे. जाम जर म्हटलं तर जाम आपला माहिती आहे हे संत रामदास स्वामी यांचं जन्मस्थान आहे, जे जालना जिल्ह्यामध्ये. वेरूळ आपला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येच भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. मराठवाड्यातल्या 3 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि महाराष्ट्रातल्या 5 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आणि भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं 12 क्रमांकाचं म्हणजे आपलं कृष्णेश्वर. आणि भूम काय? तर भूम हे जुना उस्मानाबाद आणि आताच्या धाराशिव जिल्ह्यामधला एक तालुका आहे भूम. लक्षामध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पैठण. लक्षामध्ये. तर अशा प्रकारे आणि पैठणला आपल्याला माहिती आहे संत एकनाथ यांची जन्मस्थळ सुद्धा आहे आणि पैठणच्या जायकवाडी धरणाला आपण नाथसागर जलाशय असं सुद्धा म्हणत असतो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यातल्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेतले सामान्य संदर्भातले प्रश्न आपण अशा प्रकारे घेतलेले आहे. आणि आजच्या पुरते एवढंच. उद्या जे आहे आपण पुन्हा नवीन जिल्ह्यातल्या पोलीस भरतीतला प्रश्नपत्रिकेचा उत्तर आणि विश्लेषण तुमच्यासाठी घेणार आहोत. तोपर्यंत द्या. तोपर्यंत जय हिंद.